सोनाली ब्लॉगमध्ये आपलं यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे। आता आज आपण करणार आहे करवंदाचं लोणचं आहे पा। आता याच्यासाठी घेतलेलं आहे आपण हे साहित्य करवंद आणि जिरे, हे धणे, मोहरीची डाळ आणि मेथी, थोडीशी सोप आणि हे थोडे मिरे आणि तिखट, हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि हिंग घेतला आहे। आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊ। आता आपण हे साहित्य यामध्ये सर्व एकत्रच भाजून घेऊ, नाहीतरी आपण एकत्रच मिक्सरमधून काढणार आहे। सर्व एकत्र भाजून घेऊ। मंद आचेवर भाजायचं आपल्याला, जळू द्यायला नाही पाहिजे। माझ्या कढईची इकडे तुम्ही वाईट कमेंट काही करू नका, माझी कढई अशीच आहे आणि माझे सर्व भांडे चांगले राहतात, पण माझ्या वापरमध्ये माझी कढई अशी काळीच राहते। त्याला निगेटिव्ह कमेंट तुम्ही काही करू नका। तुम्हाला माझ्या अशा नवनवीन रेसिपी आणि रेसिपीने मला जे नवीन नवीन सुचेल तसे मी व्हिडिओ टाकत जाईल। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा। छान असे अलगद हे भाजून घ्यायचे आणि आपण हे मिक्सरमधून काढून घ्यायचे। आता हे सर्व साहित्य आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि हे तेल थोडंसं तापून घेतलेलं आहे मी आणि थंड होऊ दिलं। हे मिश्रण यामध्ये मी टाकून घेते मिक्सरमध्ये काढून आणि हे थोडंसं तिखट टाकून देते। हे हळद, हे मीठ आणि हे हिंग आणि हे करवंद यामध्ये आपण हे पूर्ण पहिले मिक्स करून घेऊ आणि हे करवंद यामध्ये आपण टाकून घेऊ। फ्रीजमध्ये हे आपण ठेवलं तर हे 15 दिवस 1 महिना म्हणजे राहू शकते। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका। आता हे यामध्ये मी काढून घेते बाउलमध्ये। काचेच्या बरणीमध्ये आपण हे काढून ठेवली की 4-5 दिवस 8 दिवसांनी छान अशी मुरली, जशी मुरली तशी छान।